ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले असे आघवे. तरी यादवा माझे जाणावे हेची स्वरूप माझे. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या परम सानिध्यामध्ये आणि ज्ञानराज माऊलींच्या पवित्र अशा या दरबारामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. आज श्री भगवान गणरायांचं आगमन झालेलं आहे. उद्यापासून आपली प्रवचन सेवा गणरायांच्या दरबारात होणार आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपण गणरायांचं विस्ताराने चिंतन केलेलं आहे. गणराय ही बुद्धीची देवता आहेत, विघ्नहर्ता देवता आहेत. आणि म्हणून आपल्याकडून सुद्धा निर्विघ्नपणे या ठिकाणी भगवंताच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या या पवित्र अशा दरबारामध्ये ज्ञानेश्वरीची चिंतन सेवा ते करून घेत आहेत. म्हणून मनोभावाने गणपती बाप्पांना वंदन करून आपण आपलं चिंतन सेवा आपली करूया. ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी गणरायाचं वर्णन केले. सुरुवातीलाच आपण पाहून आलो, देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. आपण नेहमी गणरायांच्या 3 स्वरूपाचं चिंतन करत असतो. एक आहे भौतिक स्वरूप, जे आपल्या समोर त्या ठिकाणी दिसतं. विशाल असं भगवान परमात्म्याचं मस्तक आहे. त्यानंतर वक्रतुंड आहे, विशालकाय असं लंबोदर आहेत, मूषकावर आरूढ असलेले भगवान गणराय आहेत. हे आपल्याला भगवंताचं स्थूल ध्यान करण्याकरता आहे. त्याच्यातूनही बराचसा संकेत गणराय आपल्याला देतात. मूषक जे आहे ते कालाचं स्वरूप मानलेलं आहे आणि मी कालावर सुद्धा विजय मिळवलेला आहे. जो कोणी माझं ध्यान करील त्यालासुद्धा काळावर विजय मिळवता येईल असं गणराय आपल्याला सुचवतात. गणरायांच्या भौतिक स्वरूपाचं जसं आपण ध्यान करू शकतो तसं गणरायांचं दैविक स्वरूप सांगितलेलं आहे. प्रत्येक युगामध्ये गणरायांचे वेगवेगळे अवतार आहेत. कृतयुगामध्ये विनायक नावाचा गणरायांचा अवतार आहे. 10 हाताचे गणपती बाप्पा आणि सिंह हे वाहन सांगितलं. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये 6 भुजांची गणपतींची जी मूर्ती आहे आणि त्यांचं नाव मयुरेश्वर असं आहे. मोर हे त्यांचं वाहन आहे त्रेतायुगामध्ये. आणि द्वापारयुगामध्ये जे गणपती बाप्पा आहेत ते चतुर्भुज आहेत. त्यांचं नाव आहे गजानन. आणि मूषक हे त्यांचं वाहन आहे, ज्यांचं आपण नेहमी ध्यान करतो. कलियुगातले गणपती आता पुढे येणार आहेत, अजून काय झालेले नाहीत. हे गणपती बाप्पाचं आधी दैविक रूप आहे. म्हणजे गणपती बाप्पांनी अनेक वेळेला अवतार धारण केलेला आहे. आपल्या भक्तांच्या रक्षणाकरता अवतार धारण करतात, आपल्या भक्तांचं रक्षण करतात, त्यांची सगळी कार्य जी आहेत ती निर्विघ्न करतात.
गण गणपती शब्दाचा अर्थ आहे. गण कोणाला म्हणतात? भगवान शंकरांचे जेवढे काही सेवक आहेत त्यांना सगळ्यांना गण अशी संज्ञा आहे आणि त्या सगळ्यांचे अधिपती असणारे म्हणून गणपती किंवा गण म्हणजे समुदाय, समुदायाचा ईश. ग शब्दाचा अर्थ ज्ञान असा केलेला आहे आणि ज्ञान प्राप्त करून देणारी देवता म्हणजे गणपती असंही वर्णन केलेलं आहे गणेश पुराणामध्ये. दैविक रूप सांगितलं आणि गणरायांचं आध्यात्मिक रूप सुरुवातीला ज्ञानोबारायांनी सांगितलं, देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मा जो आहे, परमात्मा जो आहे, सर्वांचा प्रकाशक, हे गणपती बाप्पाचं आध्यात्मिक रूप आहे. या तिन्ही रूपाचं आपल्याला चिंतन करायचं आहे, करतो आपण. आणि त्या गणपती बाप्पाला आपण वंदन करून आपला जो मूळ विषय चाललेला आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा या 10व्या अध्यायामध्ये अर्जुन महाराजांना आपल्या विभूती सांगत आहेत. अनेक प्रकारच्या विभूती भगवंतांनी सांगितल्या, सर्वच क्षेत्रातल्या विभूती सांगितल्या. प्रत्येकाला माझं ध्यान करता यावं, प्रत्येकाला माझं चिंतन करता यावं आणि म्हणून भगवंतांनी ह्या सगळ्या विभूती सांगितल्या. आणि हे सांगत सांगत भगवान परमात्मा शेवटी मी सुद्धा एक विभूती आहे असं सांगतात. वृष्णी कुळामध्ये वृष्णी नाम वासुदेव अहम अस्मी. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, तुला ध्यानच करायचं असेल, नसेल तुला व्यापक परमात्म्याचं ध्यान होत, तू एक काम कर ना, तू माझं ध्यान कर. कारण मी तुला दिसतोय तेवढा 3 हाताचा 3.5 हाताचा श्रीकृष्ण नाही. मला जसं तू समजतोस माझा मित्र आहे, सारथी आहे, तेवढंच मी नाही. तर मी सुद्धा ध्यानासाठी योग्य आहे, पूजेसाठी योग्य आहे. मी सुद्धा एक विभूती आहे. जे व्यापक रूप आहे, निर्गुण रूप आहे, त्या निर्गुण रूपाचा विशेष असलेला अवतार म्हणून माझ्याकडे तू बघ. आणि मी सुद्धा विभूती आहे म्हणून भगवान परमात्मा आपलंच वर्णन त्या ठिकाणी करतात. वृष्णीनाम वासुदेव अहम अस्मी. मी वासुदेव आहे. याचा अर्थ त्या वासुदेवावरून आणखीन मी कोणतरी वेगळं आहे बरं का, आहे की नाही. मी वासुदेव आहे म्हणतात, त्या अर्थी सगुण रूपाने मी जरी वासुदेव असलो तरीसुद्धा मूळ माझं स्वरूप जे आहे ते व्यापक आहे आणि तोच मी त्या ठिकाणी सगुण रूपाने प्रगट झालेलो आहे असंही सांगण्याचं तात्पर्य आहे. आणि सांगता सांगता भगवंतांनी वृष्णीनाम वासुदेव अस्मी एवढंच म्हटलं, पण ज्ञानेश्वर महाराजांनी तो त्याचा विस्तार केला आणि सगळं श्रीकृष्ण चरित्र आपल्याला थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. या ठिकाणी मी वासुदेव आहे असं म्हटलं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी यादवा माझे जाणावे हेची स्वरूप माझे. यादवांच्या मध्ये माझं हे स्वरूप जाणावं. हे स्वरूप म्हणजे कोणतं स्वरूप? तर मागे ज्या 2-4 ओव्यामध्ये वर्णन केलं, जो वसुदेव देवकीसाठी प्रगट झाला, कुमारीसाठी गोकुळात गेला, पुतनेला विषासकट पिऊन टाकलं, बाळपणाची चिन्ह उमटली नाही तोपर्यंत सगळी सृष्टी राक्षसरहित केली. एका करंगळीवर त्या ठिकाणी गोवर्धनाला धारण केलं आणि महेंद्राचा अभिमान, इंद्रदेवाचा अभिमान ज्याने घालवला, कालिंदीचं शैल्य जे आहे ते घालवण्याकरता म्हणून कालियाला तिथून घालवलं. वणव्यापासून जळत असलेलं गोकुळ त्याचं रक्षण केलं आणि वासरांच्या करता ब्रह्मदेवाला सुद्धा वेड लावलं. आणि बालपणीच कंसासारखी कितीसारखी महाधेंड, मोठे मोठे राक्षस मी त्या ठिकाणी सहज लीलया
नष्ट करून टाकले. असा असलेला सर्वगुण संपन्न सर्व शक्ती संपन्न भगवान म्हणतात, हे काय किती एक सांगावे. थोडक्यात सांगितलंय. तुला जर विस्ताराने ऐकायचं असेल तर भागवतात ऐक. भागवतात विस्ताराने सांगितलंय. भागवतात मनाचं समाधान होत नसेल तर आणखीन हरिवंश पुराण आहे, त्याच्यात ऐक. हे काय एक किती सांगावे, मी किती सांगणार. तुवाही देखिले ऐकिले असे आघवे. आणि सांगायलाच पाहिजे असं नाही, प्रत्यक्ष तुझ्यासमोर काही घटना घडलेल्या आहेत. देखिले आणि ऐकिले. माझी सगळी कीर्ती तू ऐकलेली आहेस. गोकुळात जे चरित्र घडलं ते सगळं ऐकलेलं आहेस. आणि हस्तिनापूरमध्ये घडलं, कुरुक्षेत्रावर घडलं, हे सगळं तू पाहिलेलं आहेस. वनवासात जे घडलं ते सगळं पाहिलेलं आहेस. कितीतरी राक्षस भगवान परमात्म्याने मारलेले आहेत. अहो, त्या शिशुपाळाला सुद्धा भगवान परमात्म्याने काय केलं. अगा राजसूयाच्या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी. पुढं काय. कैसा दुर्वाक्य शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलाशी. आणि ऐशी अपराध ह्या शिशुपाळा. त्या ठिकाणी भगवंतांनी 100 अपराध होईपर्यंत शिशुपाळाला काहीच केलं नाही. आईला त्याच्या आईला वचन दिलेलं होतं. आणि 100 अपराध झाल्याबरोबर आपलं सुदर्शन चक्र काढलं आणि भगवंतांनी त्याचा शिरच्छेद केला. पण शिरच्छेद केल्यानंतर सुद्धा शिशुपाळाच्या शरीरातून ज्योत निघाली आणि भगवत स्वरूपात मिलीन झाली. ऐसिया अपराध या शिशुपाळा आपण पेव ठाव दिधला गोपाळा. अनेक माझं चरित्र तू पाहिलेलं आहेस. मी म्हणजे काही सामान्य नाही. मी म्हणजे कृष्ण नाही. 3.5 हाताचा देहधारी मी नाही. तुमच्या आमच्यासारखा मी नाही. हे तू सभासदात पाहिले, त्या राजसू यज्ञात पाहिलंय. पुन्हा द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेसही माझं सामर्थ्य पाहिलंय. दुर्वास पातला धर्मा छळावया वनी. दुर्वास पातला धर्मा छळावया वनी. धावसी लवलाही शाखा देठ घेऊनी. तिथंही माझं सामर्थ्य सगळं पाहिलंय. म्हणून तुवा देखिले ऐकिले असे आगवे. सगळं पाहिलंयस, ऐकलंयस, तरी यादवा माझी जाणावे हेच स्वरूप माझे. हेच स्वरूप माझं जाणायचं आहे यादवामध्ये. कोणतं स्वरूप. हे जे सगळं वर सांगितलेलं आहे, माझं स्वरूप म्हणजे फक्त मला तू सामान्य समजू नको, तुझा मित्र समजू नको, तुझा सखा समजू नको. तर मी व्यापक आहे, मी सर्व शक्तिमान आहे, मी सर्वज्ञ आहे, मी भगवान आहे, मी ईश्वर आहे. हे स्वरूप माझं तू काय कर, जाण. ध्यान करण्याकरता दिव्यता लागते. म्हणून तुला ध्यानाकरता दुसरीकडे कुठे आणखीन जायची गरज नाही. तुझ्या रथावर बसलेलं आहे ध्यान. सुंदर ते ध्यान बसले रथावरी. असं असताना सुद्धा तुला ध्यान करण्याकरता विभूती पाहिजेत. कुठल्या विभूती सांगू तुला आता. अरे ही सगळ्यात मोठी विभूती मीच आहे ना. म्हणून माझं ध्यान जरी केलंस तरी तुला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग अर्जुन भगवंताला म्हणायला लागले, ठीक आहे, यादवातलं सांगितलं, देवातलं सांगितलं, सर्पातलं सांगितलं, स्थावरातलं सांगितलं, गंधर्वातलं सांगितलं. आमच्यात आहे का नाही एखादी विभूती. आम्ही असेच म्हटले आहे. तुमच्यात सुद्धा आहे. पांडवांच्यात सुद्धा विभूती आहे. कोणती पांडवांच्यात विभूती आहे. पांडवानाम धनंजय आणि सोमवंशी तुम्हा पांडवा. माझी अर्जुन तो मी जाणावा. म्हणून एकमेकाच्या प्रेम भावा
बिघडू न पडे. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा. हे पांडव जे आहेत ते सोमवंशी आहेत. भगवान सुद्धा सोमवंशीच आहेत. सोम म्हणजे चंद्र, सूर्य नाही, चंद्रवंशी. भगवान सुद्धा चंद्रवंशी आहेत. त्यातलाच हा त्यांचीच एक शाखा आहे. मग या चंद्रवंशामध्ये पांडवांच्यामध्ये सुद्धा माझी एक विभूती आहे. अर्जुनाला प्रश्न पडला, आता कोण विभूती आहे आपल्यात? तर भगवान म्हणतात, माझी अर्जुन तो मी जाणावा. अरे पांडवांच्यामध्ये अर्जुन जी आहे ती माझी विभूती आहे. म्हणजे तूच माझी काय आहेस? विभूती आहे. तू आणि मी वेगळा, मी तू पण जाऊ दे एकची घोंगडी. हो, माझे अर्जुन तो मी जाणावा. सगळे पांडव श्रेष्ठच आहेत, पण अर्जुन ही भगवंताची विशेष विभूती आहे. भगवंताचं ध्यान जर आपल्याला करायचं असेल, भगवंताला जर पाहायचं असेल, तर अर्जुनामध्ये आपल्याला भगवंताला पाहता येतं. अर्जुनामध्ये भगवंताचं ध्यान करता येतं. अर्जुन ही भगवंताची विभूती आहे. असं वर्णन केलेलं आहे की नर आणि नारायण यांचा अवतार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा नारायण आणि अर्जुन महाराज नर भगवंताचा अवतार. म्हणून तू माझी विभूती आहेस, अर्जुन माझी विभूती आहे. कशावरून? मनोनी एकमेकाच्या प्रेमभावा बिघडू न पडे. म्हणून अर्जुन आणि मी आमच्या एकमेकाच्या प्रेमभावात कधी भंग होत नाही, बिघड येत नाही. कारण माझी विभूती आहे ना, माझं स्वरूप अर्जुन असल्यामुळे किती जरी प्रेमभंग होण्याचा त्या ठिकाणी प्रसंग निर्माण झाला, तरीसुद्धा अर्जुनाच्या विषयी भगवंताला क्रोध येत नाही. उलट अर्जुन कधी कधी भगवंतावर रागवतात आणि रागवल्यानंतर भगवान परमात्मा त्यांना समजवतात. हा कोपे तरी निवांतस आहे, उरुसे तरी बुझावत जाये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अजून अनेक ठिकाणी अर्जुनाचं आणि भगवंताचं किती प्रेम आहे. कामुक जैसा अंगना आपयता कीजे, तया पाचही आतू अर्जुना, सुकृष्ण सावयाची झाला आधीना. कामुक जैसा अंगना अपयता कीजे. जसा कामुक मनुष्य जो आहे त्याला ती स्त्री जी आहे आपल्या अधीन करून ठेवते, त्याप्रमाणे भगवान परमात्मा अर्जुनाच्या काय झालेले आहेत? अधीन आहेत. गारुड्याचे जे अपरी. हो, तुझे आजी झालो खेळणे आजी अशी कोई आली. भक्त जैसे जेत पाहे, तेत ते तेची होत जाये, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. हे प्रेमाशिवाय होत नाही. नाहीतर एवढा मोठा भगवान परमात्मा सारथी झाला. कशासाठी झाला? प्रेमामुळे झाला. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्यपण पार्थाचे. त्याचं कारण तरी काय? प्रेम एवढं वाढण्याला कारण काय? कारण स्वरूप एक आहे. अर्जुनाला भगवान परमात्मा आपल्याहून वेगळं समजत नाहीत. जेव्हा दुर्योधनाने निंदा करायला सुरुवात केली पांडवांची, भगवान परमात्मा संधी करता गेलेले होते आणि दुर्योधनांनी पांडवांची निंदा करायला सुरुवात केली. दुर्योधनाला भगवंतांनी थांबवलं. म्हटले माझा द्वेष केला तर चालेल, पण पांडवांचा बोलायचं नाही. यह तान द्वेष्टी स माम द्वेष्टी. जो त्यांची निंदा करतो तो माझी निंदा करतो. माझ्यात आणि त्यांच्यात कोणी फरक नाही. अरे अर्जुन म्हणजे मी आणि मी म्हणजे अर्जुन आहे, असे भगवंताचे महाभारतात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वाक्य आहेत. म्हणून एकमेकाची या प्रेम भावा
बिघडू न पडे. एकमेकाच्या प्रेमभावात कधी बिघड येत नाही. म्हणून आणखीन भगवान म्हणतात, संन्याशी तुवा होऊनी जनी, चोरोनी नेली माझी भगिनी, तरी विकल्प नुपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. मी आणि तू एक आहे. अर्जुन ही माझी विभूती आहे. याच्याकरता भगवान म्हणतात, एकता झाल्याशिवाय त्या ठिकाणी प्रेम निर्माण होत नाही. एकता झाल्याशिवाय, एकतेमध्ये, प्रेमामध्ये दोष दिसत नाही, नुसते गुण दिसतात. आणि अर्जुन आणि मी एकच आहे. अर्जुन ही माझी विभूती असल्यामुळे भगवान म्हणतात, किती जरी कोणी वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला, अर्जुनाच्या आणि माझ्या मनामध्ये बिघड होत नाही. आणि दुसरं, संन्यासी तुवा होऊनी जनी, चोरोनी नेली माझी भगिनी. अर्जुनाने संन्याशी होऊन भगवंताची बहीण जी आहे सुभद्रा, ती नेली का देवानेच न्यायला सांगितली? बलराम दादांनी ठरवलं होतं आपली बहीण कोणाला द्यायची? दुर्योधनाला. तो पण शिष्य होता ना दुर्योधन. देवाला कळाल्याबरोबर देव विचार करायला लागले काय करायचं. आणि म्हणून अर्जुनाला संन्याशी होऊन देवानी द्वारकेत यायला सांगितलं. आल्यानंतर आपण स्वतःच सगळीकडे पोस्टर छापले, आपल्या गावात फार मोठे साधू आले, संन्याशी आले. बलराम दादा म्हटले, मग आपणही साधूच्या दर्शनाला जाऊ. म्हटले, मला नाही यायचं साधूच्या दर्शनाला, माझा साधू वगैरे विश्वास नाही. खेळ तो येण्याची. बलराम दादांनी साधू महाराजांना घरी जेवायला बोलवलं. भगवंतांनी त्या सुभद्रेची आणि अर्जुनाची ओळख भेट करून दिली. नंतर सुभद्रा रथामध्ये बसून महाराजांच्या दर्शनाला गेली आणि अर्जुन महाराजांनी दोघे निघाले. मग बातमी आली. मग बलराम दादा म्हणायला लागले, अरे साधू महाराजांनी तर आपली बहीण घेऊन चालली. भगवान परमात्मा म्हणायला लागले, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगत होतो सगळं कारस्थान यांचंच आहे. अरे पण आता माझ्याबरोबर चल, आपण युद्ध करू, आपल्या बहिणीला परत घेऊन येऊ. भगवंत आणि बलराम दादा दोघे रथात बसले. गेल्यानंतर पाठलाग करत करत अर्जुनाचा रथ समोर चाललेला आणि रथाचे लगाम होते सुभद्रेच्या हातात. बलराम दादाला भगवान म्हणायला लागले, तुम्ही म्हणत होते महाराजांनी बहिणीला चालवलंय, पण मला उलटं दिसतंय म्हणे. हातात लगाम बहिणीच्याच आहेत. त्यामुळं आता जास्त बोबाट करण्यात काय अर्थ. हे बलराम दादाच्या लक्षात आलं. म्हटले, तुझ्या मनात काय ते सांग, तू काय केलंय ते सगळं सांग. मग भगवंतांनी सांगितलं, तुम्ही त्या दुर्योधनाच्या नादाला लागले होते म्हणून मला हे करावं लागलं. तुवा संन्यासी होऊनी जनी, चोरोनी नेली माझी भगिनी, परी विकल्प नुपजे माझे मनी. विकल्प नुपजे मनी. माझ्या मनात काही विकल्प आला का? नाही आला. का आला नाही? मी तू दोन्ही स्वरूप एक. तू आणि मी एकच आहेत स्वरूपाच्या दृष्टीने. म्हणून अर्जुन ही माझी विभूती आहे. पांडवानाम धनंजय. पांडवामध्ये आपल्याला जर विभूती पाहायची असेल तर अर्जुन ही भगवंताची विभूती आहे. असं आपण त्या ठिकाणी मानून अर्जुनाचं ध्यान करू शकतो. अर्जुनाचं सुद्धा चिंतन करू शकतो. तुमच्याच कुळामध्ये आणखीन एक माझी विभूती आहे. तुमच्याच घरामध्ये आजे पंजे, त्याच्यात माझी आणखीन एक विभूती आहे. कोणती? मुनी आत व्यासदेव, तोमी म्हणे यादव राव, कवीश्वरा माझी धैर्या ठाव, उषणाचार्य तो मी. मुनींच्यामध्ये मनन करणारे आहेत. मुनी कोणाला म्हणायचं? जे नेहमी मनन करतात, भगवंताचं चिंतन करतात. अशा असणारे अनेक मुनी आहेत. कपिल मुनी आहेत, गौतम मुनी आहेत,
सगळे मुनीच आहेत. 6 शास्त्रांचे 6 मुनी सांगितलेले आहेत. त्यांनी भगवंताच्या विषयी मनन केलेलं आहे, जगताच्या विषयी मनन केलं आहे, मोक्षाच्या विषयी मनन केलेलं आहे. अशा सगळ्या मुनींच्या मध्ये मुनी आत व्यास देव. व्यास म्हटलं नाही ज्ञानोबारांनी, काय म्हटलंय? व्यास हे देव आहेत, कारण व्याससुद्धा भगवंताचा काय आहेत? अवतार आहेत. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे म्हटलेलं आहे. व्यास महर्षी देव जसा प्रकाशमान आहे तसे व्यास महर्षीसुद्धा आपल्या ज्ञानाने प्रकाशमान आहेत. देवाचे सगळे गुण व्यास महर्षींच्या मध्ये आहेत. कृष्ण द्वैपायन व्यास हे जे आहेत ही भगवंताची विभूती आहेत. जसे भगवंताचे अवतार झालेले आहेत, त्या प्रत्येक युगामध्ये या व्यास महर्षींचा सुद्धा अवतार आहे. आणि त्या प्रत्येक युगात वेगवेगळी नावं आहेत. आता हे 28वे कलियुग चाललेलं आहे या वैवस्वत मन्वंतरातलं. तर 28वे व्यास जे आहेत त्यांचं नाव कृष्ण द्वैपायन असं आहे, मेघश्याम वर्णाचे आहेत. आणि हे व्यास जे आहेत ही भगवंताची विभूती आहेत, भगवत स्वरूप आहेत. त्यांचं फार मोठं कार्य आहे व्यास महर्षींचं. आपण काल पाहून आलो. वेदांचे 4 विभाग केले. वेद सगळ्यांना सुलभ व्हावा म्हणून व्यास महर्षींनी पुराणांची रचना केली. 17 पुराणं लिहिली. असं म्हणतात पुराणांचा त्यांना लेखक पाहिजे होता म्हणून त्यांनी कोणाचं स्मरण केलं? गणपती बाप्पाचं. कारण लेखन करणारा सुद्धा लेखकसुद्धा तसा पाहिजे, बुद्धिवान. गणपती बाप्पांची प्रार्थना केली, मला ही पुराणं लिहायचीत, मला लेखक पाहिजे, तुम्ही याल का लिहिण्याकरता? गणपती बाप्पा म्हटले मी येतो, पण लिहिता लिहिता तुम्ही थांबले, सांगता सांगता तुम्ही थांबले की मला बाकीची कामं भरपूर आहेत, मग मी निघून जाईल. मग व्यास महर्षींनी गणपती बाप्पाला सांगितलं, ठीक आहे, मी थांबल्यावर तुम्ही निघून जायचं, पण मी जे सांगितलंय त्याचा अर्थ समजल्याशिवाय लिहायचं नाही. मग त्यांना आंघोळ करायची असेल की गणपती बाप्पाला असा एक कूट श्लोक सांगायचे. मग गणपती बाप्पाही आंघोळ करून यायचे आणि ही आंघोळ करून यायची. अशा पद्धतीने नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, ज्यांची अशी बुद्धी आहे, गणपती बाप्पाला सुद्धा विचार करायला लावले. 18वं महापुराण लिहिलं, भागवत पुराण. त्याच्या अगोदर महाभारत लिहिलं. काय काय केलं व्यासांनी आपल्यासाठी. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ती ओवी झाली आपली. आता व्यास महर्षींचं वर्णन करणारे ओव्या पाहिजेत. व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत के जाईन. आणखीन व्यास महर्षींचं वर्णन करणारे खूप ओव्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी. असू द्या, सुरुवातीलाच वर्णन केलं की व्यासांच्या बुद्धीने हे नवनीत जे आहे, आता भारत कमळ पराग ज्ञानाग्नी संपर्के कडशिले विवेके नाही, व्यास महर्षींचं नाव आलेली ओवी पाहिजे. अनेक ठिकाणी आले. असू द्या. तेव्हा मुनी आत व्यासदेव असे व्यास महर्षी, त्यांचं सुद्धा आपण ध्यान करू शकतो बरं का. आपल्याला जर ज्ञान पाहिजे असेल, भक्ती पाहिजे असेल, भगवंताचं जसं आपण ध्यान करतो तसं व्यास महर्षींची सुद्धा पूजा आहे. आपल्याकडे व्यास पौर्णिमा आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला कोणती पौर्णिमा म्हणतात? व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा आपण म्हणतो. त्या दिवशी कोणाची पूजा करायची? व्यासांची पूजा करायची. म्हणून असे असणारे व्यास महर्षी, तो मी म्हणे यादवराव, यादवामध्ये असलेला राजा भगवान श्रीकृष्ण परमात्मा असं सांगतात की मी व्यास महर्षींच्या रूपाने ही माझी विभूती आहे आणि कवीश्वरान माझी
धैर्या ठाव उष्णाचार्य तो मी. जे काही कवीश्वर आहे